नमस्कार. आपण सध्या एक्सप्लोर करत आहोत मालवण आणि शेजारील पर्यटन स्थळं आणि यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत धामापूरचं भगवती देवी मंदिर. आज आपण आहोत मालवण तालुक्यातील धामापूर या सुंदर गावी. 16व्या शतकातील विस्तीर्ण अशा तलावाच्या काठी देवी भगवतीचं मंदिर आहे. हे अतिशय सुंदर मंदिर बघण्यासाठी आपण आलो आहोत. मालवण तालुक्यातील निसर्ग संपन्न अशा धामापूर गावी धामापूर तलावाच्या काठी भगवती देवीचं मंदिर आहे. रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या कमानीतून थोडं आत गेल्यावर पायऱ्या चढताच तुम्हाला मंदिर दिसू लागतं. 1530 मध्ये विजयनगरचे मांडलिक असलेले नागेश देसाई यांनी ह्या धामापूर तलावाची निर्मिती केली. या बांधाऱ्यावरच 475 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेले देवी भगवतीचे हे हेमाडपंथीय रचनेतील मंदिर आहे. सभा मंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना असून येथील खांबावर केलेली रंगसंगती त्यामुळे मंदिर खूपच सुंदर दिसते. या परिसरात तुम्हाला अतिशय सुंदर शांतता अनुभवता येते. मंदिराच्या गर्भगृहामध्ये देवी भगवतीची महिषासूर मर्दिनीसारखी मूर्ती दिसून येते. 4 फूट उंचीची ही मूर्ती विविध आभूषणांनी युक्त अशी आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या तलावाबद्दल एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी एखाद्याला लग्न समारंभासाठी दागिने हवे असल्यास तो तलावात एक फुलांनी भरलेली परडी सोडून देई आणि दुसऱ्या दिवशी त्याला ते दागिने मिळत. पण तो परत कधी करणार हे देवीला सांगावं लागत असे. मात्र काही लोकांनी मोहाच्या कारणाने ते दागिने परत केले नाहीत. तेव्हापासून ही प्रथा बंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावाला आणि भगवती देवी मंदिराला तुम्ही देखील नक्की भेट द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.